मला काय आज ब्लॉग टाकू वाट नाही गेलता. अरे घर दाखवून नाही टीव्हीचा जाऊ दे. पण मला काय आज ब्लॉग टाकू वाट नाही गेलता, कारण मला माझ्या चॅनलवर व्ह्यूज पण येत नाहीत, लाईक पण येत नाहीत आणि सबस्क्राईब पण येत नाहीत. यासाठी मी आज एक टाकला ब्लॉग. आज मी बनवली आहे, माझ्या आईने मिळून इडली बनवली, इडली आणि चटणी. चला तुम्हाला दाखवतो. हे काय आता चटणीचं पण सामान तयार झालंच आहे. यामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि थोडा कढीपत्ता पण आहे. आणि हे काय पीठ म्हणतो काय तर असेल तुम्हाला. हे काय आता इडलीचं पिठाला तर चटणी लागलच ना, म्हणजे इडलीला चटणी लागलच. यासाठी आता आता आम्ही बनणार आहे चटणी. तुम्हाला दाखवतो या चटणीसाठी काय वापरलं आहे. इथे जर आता दही नसेल तर आम्ही चिंचेचं पाणी वापरणार आहे. हे बघा तुम्ही आता आता जोपर्यंत चटणी होते तोपर्यंत तर मी इडली पारच करणार आहे ना. आता काय गॅस पण संपला आहे. आता असंच कसं तरी करायचं, शेगडीवर वगैरे बाहेर चुलीवरती इडली चालू आहे. आता काय असंच करत राहायचं जोपर्यंत गॅस येत नाही तोपर्यंत. हे बघ आता बनवले. आज काय चुलीवरच इडली, गॅस पण संपून गेलाय. हे बघा इडली अशी बनली आहे. मनी तर लय लय असं चविष्ट असल्यासारखं खायलंय. तिला वाटायला किती छान झालंय. मला वाटायलंय बरं का. हे काय आता इडली पण तयार आहे आणि चटणी पण मध्ये झालेली आहे. ही काय थोडी राहिलेली उरलेली, आणि इडली पण तयार आहे. आता खायची मस्त. आता सकाळी सकाळी इडली सकाळी